शमनो एवा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामतः. आणि निर्गुणाची उपासना करतात त्यांच्या बाबतीत काय सांगितलं? क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवत भीरवाप्यते. विठ्ठला त्याच्यात सांगितलं की परमात्मा सगुणही आहे निर्गुण आहे आणि भक्त दोन्ही आहेत. सगुणाचे भक्त आहेत तर निर्गुणाचे भक्त आहेत. बऱ्याच जणांना देव आकाराला येतो नको वाटते, कारण एवढा मोठा परमात्मा व्यापक आहे आणि त्याला मर्यादित करता तुम्ही, असा त्यांचा आरोप आहे. व्यापक परमात्मा जळीस्थळी अवघा देव वासनेचा पुसावा किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला. अहो विठ्ठल सर्वत्र असताना तुम्ही त्याला व्यापक असताना मर्यादित करून एका मूर्तीत का आणला, असा कोणाचा आरोप आहे? निर्गुण उपासकांचा आरोप आहे. मग ह्याला उत्तर तुकोबारायांनी दिले की असं नाही की जरी परमात्मा व्यापक असला, आम्हाला सुद्धा मान्य आहे परमात्मा व्यापक आहे. यत्किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः.